सध्या काही वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनल्समध्ये जी बातमी प्रसारित होत आहे त्या माहितीच्या अनुषंगाने सन 2020 मध्ये काही वैयक्तिक मान्यता तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आलेल्या होत्या. त्याची यथावकाश चौकशी करून मान्य शिक्षण संचालक यांनी एकूण 52 वैयक्तिक मान्यता ज्या त्या रद्द केलेल्या होत्या. त्याच्यानंतर याच्यापैकी काही शिक्षक हे मान्य उच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले असता मान्य उच्च न्यायालय यांनी शिक्षण सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत याची सगळी चौकशी व्हावी व पुन्हा याच्यावर निर्णय घ्यावा अशी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले होते. त्यांच्या अंतर्गत काही शिक्षकांच्या मान्यता ज्या कायम ठेवल्या गेल्या आणि काही शिक्षकांच्या मान्यता ज्या रद्द केल्या गेलेल्या होत्या. आणि सध्याच्या जे तक्रारकर्ते आहेत त्यांनी जे 16 शिक्षकांचे जे विषय आहेत याच्यामध्ये हे जे शिक्षक आहे या शिक्षकांची सध्या मान्य उच्च न्यायालयाच्याकडे याची काही ती प्रलंबित आहे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच या सर्व शिक्षकांचे एकूण 16 शिक्षकांचे जे पगार आहेत ते पगार सध्या स्थितीमध्ये काढण्याचे कारवाई जी आहे शिक्षण अधिकारी आणि वेतन पथक अधीक्षक यांच्या मार्फत सुरू आहे. 2020 नंतरचा जो कार्यकाळ आहे या 20 नंतरच्या कार्यकाळामध्ये हे माध्यमिक शिक्षणाधिकारी गोंदिया यांच्या कार्यालयामार्फत कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या मान्यता किंवा चुकीची कारवाई या कार्यालयाकडून झालेली नाही आहे. जे काही प्रकरण आहे ते या कार्यकाळाच्या अगोदरचे होते आणि माननीय उच्च न्यायालय आणि शासनाच्या नियमानुसार कायद्यानुसार आणि धोरणानुसार याच्यावर संपूर्ण कायदेशीर कारवाई होत आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो.